आजपर्यंत इंटरनेटवर भरलेली वांगी बनवण्याच्या अनेक रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील, पण एकदा माझ्या पद्धतीने ही भरलेली वांगी करून तर बघा. घरचे नक्कीच म्हणतील हीच रेसिपी कायम कर. सर्वात आधी एका तव्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं, लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेऊन छान भाजून घेतले. त्यानंतर त्याच तव्यावर थोडेसे तीळ घालून ते रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं. आता एका प्लेटमध्ये भाजलेल्या तिळाचं कूट, भाजलेलं खोबरं, लसूण, आल्याचं वाटण आणि त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं. घरचे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून हा मसाला छान एकजीव करून घेतला. आता वांग्यांना उभे आडवे काप देऊन तयार केलेला मसाला वांग्यांमध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित भरून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा घालून छान परतून घेतलं. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला. त्यानंतर उरलेला मसालाही त्यात घालून थोडा परतून घेतला. मग मसाला भरलेली वांगी कढईमध्ये अलगद ठेवली. कढईवर झाकण ठेवून वांग्यांना एक वाफ येऊ दिली. त्यानंतर झाकणावर 1 ग्लास पाणी ओतलं. पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही आणि वांगीही झटपट शिजतात. चाकूच्या मदतीने वांगी शिजली का ते तपासून बघितलं. शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरली आणि तयार झाली खमंग मसालेदार भरलेली वांगी. डब्यासाठी असो की गरमागरम जेवणासाठी ही भरलेली वांगी नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.